शेतकरी बांधवांनो नमस्कार। हा या ठिकाणी जो बसलेला पंप आहे तो सद्भाव कंपनीचा, तुम्ही जे नेहमी वारंवार म्हणता सदाभाऊ, त्या कंपनीचा पंप जे आहे ते या ठिकाणी आता लागलेला आहे। बऱ्याच वेळी आपण वारंवार कमेंटमधून विचारत होते आपल्याला की सद्भाव कंपनीचा मटेरियल आलं आहे का, आणि त्या ठिकाणी जर आलं असेल तर एक रिव्ह्यू त्या ठिकाणी टाका म्हणून। तर हा पंप जो आहे तो माझ्याच गावाशेजारी म्हणजे कनका या ठिकाणी हा पंप बसलेला आहे। तर आपण याबद्दल जे आहे ते पूर्णपणे माहिती आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहे। या प्लेट कोणत्या आहेत, प्लेट पॉवर किती जनरेट करतात, कंट्रोलर विशेषतः याचा कंट्रोलर जो आहे तो कंपनीने दावा केला की ACDC कंट्रोलर आहे। मग तो कंट्रोलर जो ACDC आहे तो खरंच ACDC दिला आहे का कंपनीनं, आणि त्यावर जो आहे ते AC मोटर चालू शकते का, इनपुट AC आहे का आउटपुट AC आहे, हे सर्व काही गोष्टी आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते पाहणार आहोत। त्यासोबतच मोटर पाणी किती मारते, किती स्टेटची मोटर आहे, किती हेडचा पंप त्याच्यावर टाकलेला आहे, हे सर्व गोष्टी जे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही महायोजना दूत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा। हे बघायचं झालं तर हे आतल्या बाजूचं कंपनीनं जे आहे ते जसं रेग्युलर कंपन्या करतात तशाच पद्धतीत जे आहे ते याचं स्ट्रक्चर या ठिकाणी उभं केलेलं आहे। एकाच जे काही पोल आहे तो पोल जवळपास 10 फूट पोल आहे। या ठिकाणी व्यवस्थितरित्या त्यांनी जे आहे ते जमिनीमध्ये पोल गाडून जे आहे त्याचं फाउंडेशन केलेलं आहे। दिशा बदलण्याकरता जे काही शॉकअप पाईप आहेत ते अशा पद्धतीत त्यांनी फिट केलेले आहेत। 3 राफ्टर आणि 4 पर्लिंगवर एकूण 9 प्लेट त्यांनी या ठिकाणावर इन्स्टॉल केलेले आहेत। एका प्लेटची जे काय आहे पॉवर जनरेशन कॅपॅसिटी जे आहे तर या ठिकाणी प्लेटवरचा जर डाटा बघायचा झाला तर आयसोलेशन ग्रीन एनर्जी या नावाच्या प्लेट आहेत। एकंदरीत ह्या प्लेट जे आहे ते रोटोसोल रोटोमॅक कंपनीसुद्धा ह्या प्लेट ही इन्स्टॉल करते। आता याच्यावर जर प्लेटवरचा डाटा बघायचा झालं तर एका प्लेटची पॉवर जनरेशन क्षमता ही 535 वॅट आहे आणि नो लोड सर्किट ओपन सर्किट व्होल्टेज जे आहे ते 49.46 वोल्ट एवढं प्लेटचं व्होल्टेज आहे। शॉर्ट सर्किट एम्पियर जर बघायचं झालं तर 13.76 एवढं शॉर्ट सर्किट एम्पियर या प्लेटचं आहे। त्यानंतर लोडवर जे आहे तर 41.60 एवढं लोडवर हे व्होल्टेज जनरेट करते। एकंदरीत बघायचं झालं तर पूर्ण AC मोटर चालवण्याकरता या प्लांटवर जे आहे तर तुम्हाला जर AC मोटर चालवायची असेल तर या व्होल्टेजनुसार जे आहे ते सिंगल फेज AC मोटर त्या ठिकाणी चालू शकते। कारण 3 फेज जर चालवायची म्हटलं तर जवळपास 350च्या वर व्होल्टेज त्या ठिकाणी जनरेट व्हायला हवं का, त्यामध्ये तुमची जी काही रेग्युलर AC मोटर आहे तर ती चालू शकते। आता हा कंट्रोलर जो आहे तो कोणत्या प्रकारचा त्यांनी ACDC दिला आहे तो आपण पुढे पाहणारच आहे। तत्पूर्वी जे आहे तर आपलं हे एक वेळेस पुन्हा एकदा आपण याचे जे काही स्ट्रक्चर आहे कशा पद्धतीने उभं केलं तर या बाजून सुद्धा आपण बघू शकतो। पूर्णपणे व्यवस्थितरित्या केबल वगैरे देऊन क्लिप वगैरे लावून अशा पद्धतीत या कंपनीने जे आहे तर याची ही फिटिंग केलेली। कालच हा पंप इथं फिट झालेला आहे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा जे आहे ते कंट्रोलर बॉक्ससाठी एक स्वतंत्र बॉक्स त्यांनी लावून घेतलेला आहे। म्हणजेच आता काय आहे की रस्त्याच्या कडेला असल्याच्या कारणानं कोणीही माथी फिरू वाटसरू हा मोटर चालू बंद करेल किंवा मग इतरही काही या ठिकाणी जे आहे ते कंट्रोलरमध्ये बिघाड करू शकतो। कारण बऱ्याचशा ठिकाणी आपण बघितलं की वाटसरूच्या माध्यमातून काय होतं की पंपामध्ये बरेच वायर तोडणे, कंट्रोलर चोरून नेणे ह्या प्रकारचे जे काही आहे ते हे कुठाने होत राहतात। त्या कारणानं हे अशी सुरक्षा करता आली तर आपण नक्की करा। त्याच्यामध्ये काय होतं की कोणी कंट्रोलरला सुद्धा तुमच्या हात लावू शकत नाही आणि हे सगळ्या गोष्टी सेफ राहतात। आता इथे तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची आपण प्रत्येक व्हिडिओमधून वारंवार सांगत येतोय की बरेच जण म्हणतात की या सोलर प्लेटपासून जे जनरेट होणारा पॉवर आहे याच्यापासून शॉक वगैरे लागत नाही, परंतु हे साफ चुकीचं आहे। याच्यामध्ये आपला जो AC करंट आहे, AC जे लाईट येते त्याच्यापेक्षाही डेंजर याच्यामध्ये जो आहे तो करंट लागतो। आता शेतकरी बांधवांना भरपूर या गोष्टीची माहिती नाही, त्याची माहिती नसते। त्यासाठी आपण एक जनजागृती म्हणून आपलं कुठल्याही कंपनीला प्रमोट करणं, कुठल्याही कंपनीचा प्रचार करणं, कुठल्याही कंपनीला डावलणं हे आपलं मुळीच उद्देश नाही। फक्त एक शेतकऱ्यांना या गोष्टीची माहिती व्हावी त्यासाठी आपण हा व्हिडिओ या ठिकाणी जे आहे ते शूट करत आहे। बघा याच्यामधून जो आहे तो बऱ्याच जणांना वाटतं की कंट्रोलरच्या खाली करंट लागतो, कंट्रोलरच्या इथे सुद्धा शॉक लागू शकतो आणि जे पॅनलकडून येणारा ग्रीडकडून येणारा सप्लाय आहे इथे सुद्धा तुम्हाला शॉक लागतो। याच्यामध्ये असं म्हणू नका की कुठे शॉक लागत नाही, कारण हे जे प्लेट आहे 2 प्लेट जर तुम्ही सिरीजमध्ये जोडलेले असतील, 3 प्लेट जोडलेले असतील त्या ठिकाणी शॉक लागणार नाही। एकंदरीत व्होल्टेज तुमचं 100 वोल्टच्या वर जर जात असेल तर त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला शॉक लागू शकतो आणि याचा जर शॉक लागल्याच्या नंतर जे आहे ते पूर्णपणे बॉडी त्या ठिकाणी फ्रीज करतं आणि बॉडी निकामी होईपर्यंत ते त्या ठिकाणावर तुमचं
सोडणार नाही, म्हणजे एकंदरीत मृत्यू होईपर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारची लाईन त्या ठिकाणी सोडू शकत नाही. AC करंट तरी झटका देऊन फेकून देते. आता याच्यामध्ये जे आहे तर आपण सर्वप्रथम कंट्रोलरचा डाटा पाहू. आता कंट्रोलरचा डाटा या ठिकाणी दिसणार नाही, परंतु आम्ही फोटो घेतलेला आहे. त्या फोटोवरून आपण एक कंट्रोलरचा डाटा या ठिकाणावर पाहूया. आता कंट्रोलरचा डाटा बघायचा तर मॉडेल नंबर वगैरे त्यांनी दिलेला आहे. 240 वोल्टचा हा कंट्रोलर आहे. याच्यामध्ये मॅक्झिमम DC व्होल्टेज 450 वोल्टपर्यंत DC व्होल्टेज आहे इनपुट. MPPT टेक्नॉलॉजीनं हे कंट्रोलर या ठिकाणी बनलेला आहे, जो आहे तो 300 ते 450 वोल्टचा हा एक कंट्रोलर आहे. आउटपुट AC व्होल्टेज 240. बघा हा कंट्रोलर या ठिकाणी AC DC आहे, परंतु याची आउटपुट रेंज जी आहे ते 240 वोल्टची रेंज या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे याच्यावर जे आहे ते AC मोटर चालू शकते, पण ज्या लोकल मोटर आहेत त्या कमी व्होल्टेजवर मोटर चालतात त्याच मोटर याच्यावर चालतील. किंवा मग तुम्हाला सिंगल फेज मोटर त्या ठिकाणी, सिंगल फेज म्हणजे 3 टर्मिनलची सिंगल फेज मोटर या ठिकाणी वापरावी लागेल, तर ही मोटर इथे चालू शकते. मॅक्झिमम आउटपुट एम्पियर हे 13 एम्पियरपर्यंत ज्या मोटर करंट घेतात त्याच मोटर याच्यावर चालणार आहे. त्याच्यानंतर आउटपुट फ्रिक्वेन्सी जी आहे ते आता जी रेग्युलर मोटर त्यांनी टाकलेली आहे, तर या मोटरसाठी जे आहे ते 120 हर्ट्ज एवढी फ्रिक्वेन्सी या ठिकाणी लागणार आहे. जर AC मोटर चालवायची असेल तर याच्यामध्ये जे आहे तर आपल्याला सेटिंग करणं गरजेची आहे. आता ती सेटिंग कशा पद्धतीने असेल तर त्याचाही बद्दलचा आपण जे आहे व्हिडिओ असो त्याच्याबद्दलची माहिती आपण टाकणारच आहे समोर. टोटल जे आहे ते याचं PV 4800 वोल्टचा पूर्ण प्लांट, 4800 वॅटचा पूर्ण प्लांट या ठिकाणी आहे. 3.7 किलोवॅट एवढं इलेक्ट्रिसिटी याच्यामधून प्रोड्यूस होते. अशा पद्धतीत जो आहे तो याचा कंट्रोलरचा डाटा आहे. आता या ठिकाणी मोबाईलवर हा कंपनीचं म्हणणं आहे ऑपरेट होतं, परंतु त्यांचं जे ॲप्लिकेशन बघितलं त्याच्यामध्ये सुद्धा जो आहे तर रिव्ह्यू खालच्या कमेंट जर बघितल्या तर बऱ्याच शेतकरी बांधवाचं म्हणणं आहे की हा मोबाईलवर ऑपरेट होत नाही. आणि खुद कंपनीच्या स्क्रीनशॉटमध्ये जरी आपण बघायचं झालं तर त्या ठिकाणी जे आहे ते मोबाईलवर ऑपरेट होण्याकरता तिथे ऑफलाईनच दाखवलेलं आहे आणि इथेही पंप तो ऑफलाईनच दाखवतो. एकंदरीत आता कोणत्या कंपनीच्या याच्यामध्ये डोंगल टाकलेला आहे, तुम्हाला जर याबद्दल काही माहीत असेल आणि तुम्हाला जर या पंपाबद्दल जे आहेत मोबाईलवर ऑन ऑफ होतो का, तर हे जर माहीत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता आपण काय करूयात, हे पंप ऑन करूयात आणि याचं जे काही पाणी आहे ते कशा पद्धतीत राहतं, कशा पाणी मारतं हे आपण या ठिकाणावर पाहूयात. इथे मॅन्युअली बटन आहे याचं ऑन ऑफ करण्याकरता. या ठिकाणाहून आपण मॅन्युअली सुद्धा ऑन ऑफ करू शकतो. केबल जे आहे तर त्यांनी या ठिकाणी 2.5 mmचाच केबल या ठिकाणावर दिलेला आहे. एकंदरीत 5 HP साठी 4 mm केबल या ठिकाणी द्यायला हवा होता, परंतु 4 mm केबल यांनी दिलेला नाही आहे. या ठिकाणी आपण आता पंप जो आहे तो ऑन केला आहे आणि ही डिलिव्हरी आहे. आता भरपूर आपण कंपन्या बघितल्यात 2.5 इंची पाईप या ठिकाणी देताना आपण पाहतो 5 HP साठी. तर ही जे डिलिव्हरी आहे ते 2 इंची डिलिव्हरी या कंपनीने दिली आहे. 63 mm चा पाईप दिलेला आहे आणि अशा पद्धतीत जे आहे ते पाणी मारत आहे. आता ऊन म्हणजे जवळपास 10:30-11 वाजले आहेत. तर एकंदरीत तुम्हाला या पाण्याबद्दल काय वाटतं ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा जो आहे तो आता सद्भाव, तुम्ही जे म्हणता सदाभाव, त्या कंपनीचा जो आहे तो पंप या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीत पाणी मारत आहेत. एकंदरीत आपण शेतकऱ्याकडून जे आपण याच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात की शेतकऱ्याला या पंपाबद्दल काय वाटतं आणि सोलर पंपाची जी काही योजना आहे याबद्दल एकंदरीत त्यांना जे पंप बसलेत त्याबद्दल नेमकं काय वाटतं ते त्याच्यासुद्धा शेतकऱ्याकडून आपण जे काय आहे ते त्याच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम तुम्ही नाव आणि आपला पत्ता सांगा. माझं नाव सदाशिव नानाराव कोरडे, राहणार कनका, तालुका जिल्हा हिंगोली. अच्छा, तर हा कधी बसलाय पंप? परवाच्या दिवशी बसलेला आहे. बरं. पंप बसवताना काही त्रास वगैरे झाला तुम्हाला की कंपनीकडून काही पैशाची मागणी वगैरे, खड्डा वगैरे? नाही, तसं काही नाही, मागणी वगैरे काही केली नाही त्यांनी. फक्त एवढंच आहे की स्ट्रक्चर यायला उशीर झाला. अच्छा. एकंदरीत कंपनीचं शेतकऱ्याला म्हणजे इन्स्टॉलेशनने कुठल्याही प्रकारचा त्रास यांनी या ठिकाणी दिलेला नाही. आणि जे आहे ते शेतकऱ्याचं म्हणणं आहे की मटेरियल येण्याकरता उशीर झाला. आता साहजिकच आहे, भरपूर सारा एवढं लोड आहे सर्वेवरच, थोडाफार उशीर होऊ शकतो. एकंदरीत आता काय वाटतं बरं या पंपाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया असतील? म्हणजे जे लाईनपेक्षा योग्य आहे का मग लाईनचेच पंप चांगले आहेत? लाईटपेक्षा मस्त वाटायला, दिवसा चालणार, मस्त प्रेशर द्यायला. 5ची मोटर चांगली प्रेशर वाटायली आम्हाला, आमच्या अपेक्षेप्रमाणे बरं वाटायला आम्हाला प्रेशर. म्हणजे निश्चितच या योजनेचा मागील त्याला सोलार योजनेचा जे काही शासनाकडून मिळतं तर शेतकऱ्याला याचा फायदा होईलच असं तुमचं म्हणणं आहे? हो, नक्कीच. सगळं आमचं म्हणणं आहे की सर्व शेतकऱ्यांनी मागेल त्या योजनेमध्ये सोलर पंप घ्यावेत आणि असं दिवसा आपले शेती भिजवून रात्रीच्या वेळेला, लोड शेडिंगच्या वेळेला त्रास न घेता सौर पंपाचा
उपयोग करून घ्यावा. एकंदरीत खरंच ही शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून वरदान ठरलेली जी योजना आहे, जे रात्रीचा जो आपण म्हणतो भिजवणाचा त्रास आहे, जो इचुकाडे आहेत, त्याच्यानंतर जंगली जनावराचा जंगली प्राण्याचा त्रास आहे, याच्यामुळून या सोलार योजनेमुळं नक्कीच हा त्रास जे आहे ते कमी होणार आहे. आणि या ठिकाणी जो आहे तो हे पंप अशा पद्धती सोलार पंप बसलेत, त्यामुळं जे आहे ते शेतकऱ्याला एक मागेल त्याला सोलार योजना जी आहे ते एक वरदान ठरत चाललेली योजना आहे. आणि शासनानं सुद्धा या योजनेमध्ये थोडंफार पारदर्शकता आणून हे जे काही शेतकऱ्याला मटेरियल देण्यास लेट होत आहे, जे काही शेतकऱ्याला आणखीनही जे काही लोकल एजन्सीकडून त्रास होत आहे, तर या संदर्भात सुद्धा थोडंफार लक्ष द्यायला हवं. आणि शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते या योजनेसंदर्भात ओकेच आहेत. फक्त एवढंच आमचं म्हणणं आहे, एवढीच कळकळीची विनंती आहे की शेतकऱ्याला मागेल त्याला सोलार योजनेच्या ऐवजी मागेल त्याला डोकेदुखी योजना नाही वाटली पाहिजेत, एवढीच शासनानं पण एक काळजी घ्यायला हवी. एकंदरीत हे होतं आपण पाहिलेलं सद्भाव कंपनीचं स्ट्रक्चर. सद्भाव कंपनीचा जो पंप, यावर दिलेली मोटर जी आहे ते 5 HP 30 मीटर हेडची मोटर या ठिकाणी दिलेली आहे. आणि मोटर जे आहे ते V4ची आहे. पंप त्यावर V6चा पंप टाकलेला आहे. अशाच पद्धतीत हा पंप पाणी मारत आहेत. तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत या पंपाबद्दलच्या कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि महायोजना दूतच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.